वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका. पाथरे बुद्रुक येथे 9 गायींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू. तुटलेल्या विद्युत तारेमुळे गोठ्यातील जनावरांचा मृत्यू. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान. काल अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक परिसरात मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पाथरे बुद्रुक येथील शेतकरी सोपान लक्ष्मण घोलप व संजय भास्कर घोलप यांच्या गोठ्यावर वादळी वाऱ्यामुळे विद्युत तार तुटून पडली. या तुटलेल्या तारेमुळे गोठ्यातील गायींना विजेचा धक्का बसून तब्बल 9 गायींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. शासनाने या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. घटना घडल्यानंतर घटनास्थळी राहता तहसील कार्यालयातील तहसीलदार मोरे, विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी, अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे डॉक्टर संपत तांबे, डॉक्टर खपके यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी पाथरे बुद्रुक गावाचे सरपंच उमेश घोलप, उपसभापती मार्केट कमिटी राहता अण्णासाहेब कडू, सेवा सोसायटी पाथरे अध्यक्ष अशोकराव कडू, भाऊसाहेब घोलप, माजी सरपंच पाथरे सोपानराव घोलप, सागर कडू, मंगेश घोलप, सागर, तेजस कडू, सिद्धार्थ कडू, मचिंद्र घोलप, निलेश तुंबारे, कामगार तलाठी, सलीम इनामदार, जनसेवा कार्यालयाचे स्वयंसहायक प्रदीप गाडेकर, संकेत दिघे इत्यादी पदाधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते. राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे, झरेकाठी. घोलप यांच्या गोठ्यावर इलेक्ट्रिक तार तुटून विद्युत करंट उतरून 9 गाया मृत पावलेल्या आहे. त्यात 5 दुधाच्या होत्या आणि 4 कारवडी होत्या. त्या 5 दुधाच्या गायांची किंमत आणि ती कारवडी धरून कमीत कमी 9 ते 10 लाखाची किंमत आहे. आणि त्यांचं दूध चालू होतं 100 ते 150 लिटर रोज. त्यांचं पूर्ण प्रपंच उद्ध्वस्त झालेलं आहे. तर त्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी. पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आम्ही अशी मागणी करतो. 9:30 ते 10च्या दरम्यान ही घटना घडली. एकूण गाया 9 होत्या आणि मी दरवाजा खोलायला गेलो, गायाचा आवाज आला मला, म्हणून खोलायला गेलो तर मला करंट बसला, शॉक बसला. तरी माझे बरेचसे म्हणजे 8-9 लाखाचं माझं म्हणजे हानी झालेली आहे. ती मला मदत, शासनाने मला मदत द्यावी ही माझी विनंती.